मुलींसंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। मुलींचे शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिलाय। शाळांमध्ये स्वतंत्र शौचालय आणि सॅनिटरी नॅपकिन्सची कमतरता असणं हे केवळ आरोग्याशी संबंधित समस्या नसून मुलींच्या शिक्षणाच्या आणि मानवी अधिकाराचं थेट उल्लंघन आहे असं न्यायालयाने स्पष्ट केले। मासिक पाळीच्या साधनाचा अभाव मुलींना शाळा सोडण्यास भाग पाडतो, जे त्यांच्या गोपनीयतेच्या आणि समानतेच्या अधिकारावर गदा आणणार आहे असं म्हटलंय। शाळांमध्ये सॅनिटरी सुविधा नसणं हा समानतेच्या अधिकाराचा भंग ठरतो। मासिक पाळीशी निगडित आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे। प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित स्वच्छतागृह असावीत। स्वच्छता आणि सुविधा नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो। राज्यांनी या अडचणी दूर करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय।